बीड आणि परळीमधली खास करून ही एक धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे। गर्भातील बाळाचा मृत्यू झाला, मात्र तब्बल 22 तास मृत भ्रूण पोटात ठेवलं गेलं असा आरोप करण्यात आलेला आहे। उपचारांमध्ये हलगर्जीपणा केला गेल्याचा महिलेच्या पतीकडून आरोप करण्यात आलाय। त्यामुळे डॉक्टरांविरोधात लेखी तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ तर दगावलंच, पण त्यानंतर बाळाच्या मातेची प्रचंड हेळसांड करून तिच्याही जीवाशी खेळल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे। सोनोग्राफी चेकअप केली, त्यांना तात्काळ तिथं कळालं की बाबा बाळ के पोटात एक्सपायर झालेलं आहे। मग तिथे सोनोग्राफी असताना सुद्धा त्यांनी दुसरीकडे आम्हाला पाठवलं सोनोग्राफी करण्यासाठी। सोनोग्राफी करण्यानंतर पाठवलं तिकडं दुसरीकडे, तिथं आम्हाला सगळं सांगून टाकले की बाबा असं असं बाळ दगावलंय पोटामध्ये। तिथं नंतर आम्ही मॅडमकडे आलो, मॅडम आम्हाला म्हणले की बाबा तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी करून आम्ही हे करून देते। नंतर 22 तास ठेवला पोटामध्ये तसंच। ते आईचा पण पोटामध्ये त्रास 22 तास सहन केला तिने, तिला बी तिच्या बी जीवाला धोका होताच। आमची मागणी एवढीच आहे की अशा हलगर्जीपणामुळे माझं बाळ तर दगावलंच आहे, माझ्या बायकोच्या जीवाला धोका होता। तर माझं एवढीच मागणी आहे की बाबा मॅडमवर कठोर कारवाई झाली पाहिजे। दिनांक 23/4/2026 रोजी दुपारी 1:45 ते 1:50 संदर्भामध्ये एक रुग्ण भरती झाले होते डिलिव्हरीकरता, आणि त्या रुग्णाच्या संदर्भामधली जी तक्रार माझ्याकडे काल प्राप्त झाली, त्या अनुषंगाने तक्रार तर अतिशय गंभीर स्वरूपाची आहे। त्यामुळे ते 24 तासाच्या आत आम्ही त्याची तज्ज्ञ कमिटीची समिती तयार केली आणि त्यांना ताबडतोब चौकशी करून, इतर चौकशी कागदपत्राची तपासणी करून त्या रुग्णालयामध्ये सर्वांचे स्टेटमेंट घेऊन त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याकरिता आदेशित केले गेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।